नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शिक्षक भरतीसाठीची जी महत्त्वाची पोर्टल आहे पवित्र पोर्टल यांच्याद्वारे नवीन जी आहे पुढची मेरिट लिस्टसाठीची सिलेक्शनसाठीची जी नवीन अपडेट आहे प्रसिद्धीपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. प्राधान्यक्रम लॉग झाल्यानंतरची पुढची प्रोसेस जी आहे पवित्र पोर्टलनुसार त्याच्यामध्ये जी न्यूज बुलेटिन आहे नवीन सेक्शन आहे याच्यामध्ये पाहू शकता. जी नवीन जी आहे डिटेल देण्यात आलेलं आहे त्यानुसार शिक्षक भरतीबाबत संबंधित जे प्रसिद्धीपत्रक आहे त्यानुसार पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सावकाश विचार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई याच्यामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे नियुक्तीसाठी शिफारस उमेदवारांची सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी आहे ती लवकरच येत्या 10 दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहे आणि शिफारसपात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती आदी प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत. यानुसार पाहू शकता स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायची आहेत. ती सर्व कागदपत्रे त्यांना तयार ठेवणं आवश्यक आहे, कारण लवकरात लवकर जी आहे मेरिट लिस्ट जी आहे शिफारसपत्र उमेदवारांची ती जाहीर करण्यात येणार आहे. पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांची अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1 सप्टेंबर 2023च्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे. जी अधिकृत वेबसाईट आहे ती पाहिली जाऊ शकते. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही जी तुम्हाला डिटेल्स देण्यात आलेले आहेत मार्गदर्शिका आहे त्याच्यामधले गाईडलाईन्स जे आहेत इन्स्ट्रक्शन्स ॲप्लिकेशनसाठीच्या त्याचबरोबर युजर मॅन्युअल आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे याच्यामध्ये तुम्ही सिलेक्शन करून त्या पद्धतीची माहिती पाहू शकता. डॉक्युमेंट्स कोणते कोणते तुम्हाला लागणार आहेत याच्याबद्दलचे ते पूर्ण डिटेल जे आहेत ते पवित्र पोर्टल या ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत. चेक केले जाऊ शकतात. युजर मॅन्युअलमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत ॲप्लिकेंटसाठीच्या 1 सप्टेंबर 2024 रोजी यासाठीची गाईडलाईन जारी करण्यात आलेली होती. कशा पद्धतीने तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स यासाठी तुम्हाला बरोबर असणे आवश्यक आहे हे ते पाहिलं जाऊ शकतं. शिक्षक अभियोग्यता बुद्धिबळ चाचणीसाठीचे उमेदवारांनी टेट 2022च्या चाचणीच्या वेळी सादर केलेले जे छायाचित्र आहे ते अद्ययावत छायाचित्र आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी ती सुद्धा आवश्यक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचं अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर जातीचं दाखला प्रमाणपत्र लागू असल्यास जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. समांतर आरक्षणासाठीचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा येत आवश्यक आहे. त्याचबरोबर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र उच्च माध्यमिकचं प्रमाणपत्र शैक्षणिक अर्थबाबत पदवी प्रमाणपत्र आहे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र आहे पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्थबाबतचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर गुणपत्रिका आहे पदव्युत्तर पदवीमधली. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा अर्थबाबतचे प्रमाणपत्र असले ते लागू असण्यास आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही जी सगळी जे डॉक्युमेंट्स आहेत ती तयार स्थितीत ठेवणं आवश्यक आहे, कारण लवकरच जी शेवटची शिफारस उमेदवारांची यादी आहे ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची शिक्षक भरती संबंधीची अपडेट आहे. पुढची अपडेट लवकरच कळवली जाईल. त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.